राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मनोपूर्वक मैत्रिणींनो, कशा आहे? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. आपली रेसिपी आज आहे धपाटे. धपाटे कशाचे बनवायचे चला मी तुम्हाला दाखवते. अशी रेसिपी नक्की करून बघा. इथं कोथिंबीर घेतली मी मस्त धुवून साफसुथरी मिठाच्या पाण्यामध्ये. टमाटे घेतले, कांदे पण घेतले, काकडी पण घेतली आणि भाजीपाला कुठलाही असेल तर मीठ टाकून पाण्यामध्ये 1-2 मिनटं ठेवायचा आणि धुवून घ्यायचा. त्याच्यावरचं मारलेलं पावडर वगैरे सगळं निघून जातं, स्वच्छ होतं आणि खायला पण एकदम आयुर्वेदिक होऊन जातं. टमाटे, 2 कांदे, 1 काकडी घेतली आहे. आता इथं मी घेतलं पीठ. 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. तर आपल्याला ह्याचे असे पौष्टिक छान मस्त धपाटे बनवायचे. छोट्या मुलांना खायला पौष्टिक छान, जास्त वयस्कर बायांना खायला छान मस्त. इथं काटून घेतले मी आता टमाटे वगैरे सगळं. काकडी आणि खूप बारीक बारीक कापायचे आपल्याला, जाड नाही कापायचं कारण आपल्याला याचे धपाटे बनवायचे ना तर खूप बारीक कापावं लागेल. कांदा पण कापून झाला आपला, कोथिंबीर पण कापून झाली. आता हे आपल्याला टाकायचे पिठामध्ये. आता हे पीठ टाकून घेतलेलं होतं मी इथं. आता हे सगळं आपल्याला पिठामध्ये टाकून छान मस्त याला आपल्याला मळून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, असे पौष्टिक धपाटे करून खा. लहान मुलांना पण करून खाऊ घाला. छोट्या छोट्या मुलांना सवय लावा असं पौष्टिक सगळं खायची. आता हे सगळं टाकून झालं आपलं इथं. काकडी, टमाटर, कोथिंबीर. आता इथे मी मीठ टाकते. आता थोडंसं मी हिंग टाकलं आणि हळद टाकली याच्यामध्ये. आता मिरची पावडर टाकते. तर मीठ आणि मिरची पावडर तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता, तिखट वगैरे ज्याच्या प्रमाणात. आता मी जिरे टाकले याच्यात थोडेसे, आपल्याला जिरे पण टाकायचे. आता हे सगळं टाकून झालं माझं आणि छान मस्त आता हे आपल्याला ह्याला मळून घ्यायचे. मैत्रिणींनो, जास्त वयस्कर बायांना असे करून खाल्ले पाहिजे. पौष्टिक राहतात ना, जड नाही राहते, हलकं आहे थोडंसं. त्याच्यानंतर सकाळी नाश्त्याला किंवा रात्री हलकंसं थोडंसं. आज जेवण आपल्याला करायचं नाही, स्वयंपाक नाही करायचा, काय खायचं हलकंसं तर येतं. आता मळून झालं पीठ. आता याला आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचे. तर असं करून खायचे कधीमध्ये अधूनमधून एखाद्या वेळेस. खाणी सारखं सारखं तेच खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, तर असं कधीमध्ये करायचं मैत्रिणींना. आता इथं मी कपडा घेतलेला आहे छान, याच्यावर पाणी टाकलं आहे. आता याला आपल्याला असं थापून घ्यायचं मस्त. पाणी लावून थोडं असं थापायचं. मैत्रिणींना असे धपाटे करून बघा, खूप चांगले लागतात खायला, खूप मस्त. कसं आता पौष्टिक खाल्लं पाहिजे, पौष्टिक आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. आता इथं तवा गरम झाला होता आपला, मी त्याला तेल लावलं होतं खालून तव्याला आणि आता हे वरून टाकलं आपण. धपाटं बघा छान मस्त निघतंय, अजिबात कपडा वगैरे चिटकत नाही त्याला. आणि लोखंडाच्या तव्यावरच करायचा मैत्रिणीनं काही पण. लोखंडाच्या तव्यावरला खूप चवदार लागतं, खूप छान लागतं. तेल सोडायचं आहे आपल्याला साईडने. बघा कलर पण किती छान आला आहे मस्त आणि खूप मस्त झाले. तर तुम्ही अशी रेसिपी करून खा एकदा बघा. ही जर रेसिपी आवडली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची राहते. एक एक सबस्क्राईब खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो. बघा किती छान कलर आला आहे.